सगळ्यांची पेरणी झाली आणि असा पाऊस आहे खूप छान बघा। रात्री धो 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 पाऊस आला, चालता येत नाही अक्षरशः। मी ह्या बांधावरून चालली आहे, पाय चोळायला गेले होते, पाय चोळून आले। पाय चोळून जरा बरं वाटतं, लगेच फरक पडला बरं का। पुन्हा उद्या आपल्याला जायचंय, कारण का आपल्याला पुन्हा वारीला पाय आपला मोकळाच झाला पाहिजे, नीट एकदम क्लिअर। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात, त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपली मीराताई पाय चोळायला गेले होते, गाडीवर आले बरं का तिथपर्यंत। मग इकडे रस्त्यावर जरा मध्ये मध्ये खड्डे पडलेत ना, तर गाडी चालत नाही आहे। मी म्हटलं मी जाते मधनं, तुम्ही या गाडीवर। मग मी इथून मधनं आले, इथं आपल्या रानातनंच आले, गाय घेऊन जाते तिथून चालत आले इथपर्यंत। शेताच्या बांधावरनं चालते। गायांनी गवत खाल्लं ना, दुसऱ्या दिवशी गवत तेवढंच उंच झालेलं असतं, एवढी भराभर वाढ आहे। रोज गाय बांध खातात बरं का, तरी सुद्धा गवताला एवढी वाढ आहे। भाजी टाकली होती, लगेच गॅस बंद केला, भाजी टाकली तरी पण म्हटलं जावा। रेशनिंग कार्डाचा एक नियम आहे, शिधा वाटप जे असतं ना रेशनिंग दुकान, त्याच्या आता नवीन नियम निघाला KYC करण्याचा। ते KYC करण्यासाठी मी देऊन आले। असं अंगठा ती मशीन असते, माझी राईट फुल्ली आली। आपल्याकडे काहीच नाही आहे, 4 व्हीलर वगैरे असं काही नाही आहे सध्या। बरं झालं ना आपण काही घेतलं नाही। ज्यांना ट्रॅक्टर वगैरे काय आहे त्यांना मिळणार आहे असं म्हणतात, मलाही एवढं काही रीतसर माहिती नाही आहे, पण आपली राईट फुल्ली आली। आले 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 माझे बाळ रे, माझे बाळ रे, माझे बाळ रे, माझे बाळ। कसा माझा वाघ धावत येतो, का गेलती का गेलती, मला सोडून का गेली, कुठे गेली होती? अरे बापरे बापरे बापरे। बरं चला चला चल चल जेवायला करते। ऐक अरे पिन्ना निघाली ना बंडुड्या, नुसती मस्ती। नुसतं बाहेर ना आपण आलो ना, ह्याची फार मस्ती असते बघा। आता कसा करू, राईट असा गोल गोल फिरतो, फिर फिर आनंद व्यक्त कर। बघ असं, अजून अजून एकदा, अजून एकदा, राईट लेफ्ट राईट लेफ्ट। हे आपण ही झाडे आणली, आपल्याला काय कुठे गेले, मला आवडली की झाडे मी घेऊन येते। त्यांनी मोगऱ्याचं पण झाड दिले आपल्याला, आहे मोगऱ्याची मुळासकट काही झाडे आहेत, तर काही लागत आहेत। आणि इथं छोटी छोटी रोपं आहेत, रंगीबेरंगी त्याला फुलं येतात। आतमध्ये आहे बरं का इथं छोटी छोटी रोपं, त्याला ना वेलवेट सारखी फुलं येतात, एकच मोठं फुल येतं असं त्या म्हणाल्या। अरे आपल्याला झाडं लावायची ना, अरे तू काय गाय का झाडं खायला? बाजूला 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 बघा कसं करतो ब्रुनो। तूच लावतो का, तू लावणार आहे का झाड? बघा ब्रुनो कसं करतो। आणि चल तू लाव, आणि जा तू लाव, घे घे लाव, जा जा जा। ही एवढी अजून आपल्याला लावायची। दे 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 ते बघ, दे दे दे। नाही देत मग नाही देत बघा। हे बघा हा ब्रुनो कसा झाडं काढतोय बघा, त्याच्या वाट गेलं तर काय खरं नाही। छाटणी केल्यापासून पारिजात किती सुंदर आले। आपल्या झेंडूला फुल आलं बघा, एका झेंडूला फुल आलं, काय डेरेदार आलं, गुच्छाच्या गुच्छा, नारळच झाकून गेलं झेंडूमध्ये, छान। आता उन्हाची चटक पडलेली आहे मित्रांनो। हा हुरडा म्हणजे ज्वारी, जेव्हा ज्वारीला कंस लागतात ना, आपण ज्वारी काढतो ना, मग तेव्हा काही कवळी ज्वारी असते, तर ती कवळी ज्वारीची कणसं अशी खुडून त्याला मी शिजून घेतली, कणस उकडून घ्यायची अशी, आणि नंतर मग ती कणसं वाळवली उकडून, आणि वाळल्याच्या नंतर मग ही आपली सगळी ज्वारी करायची झाली ना, मग मशीनमध्ये टाकली, आणि ह्याला हुरडा म्हणतात असे। त्याला हा हुरडा ना मी असं पाकडून घेणार आहे, आणि ह्या हुरड्यामध्ये त्याच्यामध्ये सालीसकट मटकी, सालीसकट मूग, सालीसकट चणे असेल तर म्हणजेच हरभरे, आम्ही चणे म्हटल्यामुळे पटकन तोंडात चणे येतात। सालीसकट चणे पण टाकू किंवा चण्याची डाळ टाकायची। जे जे आहे ना कडधान्य ते सगळं मी जेवढं आपल्याकडे आहे अवेलेबल तेवढे सगळे कडधान्य मी सालीसकट टाकणार आहे, आणि हे दळून आणणार आहे। आणि मग ह्याच्यामध्ये ना आवडीनुसार ओवा, जिरं, कोथिंबीर, लसूण, मीठ असं सगळं घालून
तुम्ही पुऱ्या काढा किंवा मग थालीपीठ भाजा, ते खूप छान लागतात प्रवासात वगैरे. ह्याच्यासाठी मी ना हे असं करून ठेवते. तर हे आता मी दळून आणणार आहे आणि मुलांना नेण्यासाठी मुलांना मी आता हे दळण करते. थोडंसं ह्याच्यामध्ये पाकडून बिकडून ठेवते आणि केल्यावर तुम्हाला नक्कीच मी त्याचा व्हिडिओ दाखवेल कशा प्रकारे आपण करतो ते. हे काही ज्वारीसारखी ज्वारी नाही आहे, छोटीच आहे. आणि हे बघा, हे असे जास्त कवळी असतात ना, हे बघा हे शिजलेली आहेत. हे बघा हे कवळी आहेत ना, हे बघा हे शिजलेलं आहे. हे बघा हे कवळं असं, काही थोडीशी निबार असतात. अशा प्रकारे हा हुरडा आपण ज्वारी करताना, ज्वारीची खोडणी करताना हुरडा धरलेला आहे. तर एवढा हुरडा आहे आपला. अंदाज तर काय कळत नाही, पण मला तर वाटतं 10-12 किलो असेल असा. चला तर आता ह्याला मी व्यवस्थित करून ठेवते, ह्याला पाकडून. अरे बंडुडी, माझ्या बंडुडी आला, बंडुडी आला आला बघा. आपल्याबरोबर माझा शेर आला आला आला. अरे रे 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 रे, आपल्या गाया सोडल्या इकडे आला. हा सू, आले असतील ते पण इथं, त्याच्यामुळंच तो आला. त्यांच्या पण गाया ती आली असं, आपली एक गाय त्यांच्याबरोबर, एक गाईचं वासरू, त्याचं नाव घुंगरू. अरे माझे बंदुडी मामू, ए बंदुडी महाराज, पहा आपलं बंडुडी. हे बंडुडी, आजचं पण वातावरण आहे बरं का. आता ह्या टाइम इथून पुढे आता 2 वाजता मी सोडल्या होत्या, 2:15-2:30 वाजले असतील किंवा 3 पण वाजू शकतात. फार वेळ झाला ना इकडे येता सावकाश. तर आता असं वातावरण आहे की पाऊस येईल. ढग जमा व्हायला लागलेले आहेत. ट्रॅक्टरचे आवाज ऐकत. पेरणी काही लोकांची राहिली, सगळ्यांच्याच झालेल्या नाही आहेत. आपलं इथून शेती चालू होते बघा आपल्या घरापर्यंत. आणि ही आहे ना, हा खड्ड्याच्या पुढे तो बांध आहे ना, तिथून पुढे आपण गायींना चारण्यासाठी ठेवलेली आहे. काही शेती तर पेरलंच नाही काय. म्हटलं आता सगळीकडे पेरलं वगैरे, तर आपल्याला काही काम असेल की आणलं तिथं बांधली आपली एखादी गाय. एकच ठेवायची आपल्या. ह्या दोन्ही विकायच्या आहेत, कारण का आपल्याला होतच नाही आता ह्या गाया सांभाळणं. मला पण अपडाऊन करावं लागतं, मुंबईला जावं लागतं, सारखं जाऊन यावं लागतं. तर इथे ते एकटे असल्यात मग फार हे होतं, एकट्या माणसाचं हाल होतात. एकच ठेवायची ती पण. आम्ही असं पाळण्यासाठी घेतलंच नव्हते. आम्ही आपल्या खाट्या काय घेतल्या, म्हटलं प्रेग्नेंट राहिल्या, गाभण राहिले की विकायच्या. त्या पद्धतीने आम्ही विकतो. आणि आता पुन्हा काय आम्हाला घ्यायच्याच नाही, काहीच नाही घ्यायचं आपल्याला. गाय पण नको, शेळी नको, काय नको. आपल्या बंदुडी ठेवायच्या, थोड्याशा कोंबड्या ठेवायच्या आपल्या बंडूला अंडे खाण्यासाठी. ऐन वेळेला इथं अंडी पण मिळत नाही. आपल्याकडे नसलं की जगाकडे नसतं. ए चल बाजूला, चल इकडे 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 इकडे, चल चल. हे बघ ह्या कशा चरतात बघ मैना. चल इकडे चल. किती छान वाटतंय ना. मग आता धरती आईने हिरवा शालू परिधान केलेला आहे. तो रस्ता मला बघा फार इसळतो. गौतमी वरती गेली ना, तर हा पण बघा तिथून वरती गेला. असं ती खाली तोंड करते ना, हा पण खाली तोंड करतो. अरे गवत खातो का ते बघा, गवत खायला सगळ्या करतो ब्रुनो. काय करावं बाई ह्या ब्रुनो. अरे ब्रुनो ते गवत आहे ना, वास घेतोय. त्याला वाटतं ती खाते मी पण खाते. लईच ह्याला एकदम हेवा देवा फार येतो बरं का ह्याला. सुरुवातीला आम्ही शेळी आणलेली ना, एक बकरी. तर आमच्याकडे शेळी म्हणतात बकरीला. तर आम्ही एक शेळी आणलेली ना, तेव्हा ती शेळी गवत खायची. तर ब्रुनो पण तसंच गवत खायचं तिच्यासारखं. तर जेव्हा तो उलट्या करायचं ना, सगळं गवतच निघायचं. त्याला हेवा देवा येतं. ते तसं करतात, तसं मी करेन. आता ती वरती गेले, तर हा पण बघा इकडून वरती गेला. ए ब्रुनो इकडे ये, ए बाबू, ए ब्रुनो, आला आला आला, ए सोनू. गरम पण होते ना इकडे, तिकडे थंडावा आहे म्हणून. बस तिथेच बस, चल बस तिथेच, येऊ नको. ब्रुनो किती गोड आहे ग बाई, माझं क्यूट क्यूट बाळ. ब्रुनो कोणाच्या गाड्या पण जाऊ देत नाही. कोणाच्या गाड्या गेल्या की गाड्यांच्या मागे पळतो. ब्रुनो लय आगावपणा करतो, दादागिरी करतो, दादागिरी. ए ब्रुनो जाम दादागिरी करतो तो, गाड्यात जाऊन देत नाही कोणाच्या. बघा कसं लोकतोय गवतामध्ये. पार पूर्ण बुजलेला मला बघून आत्ता आला बाहेर.
पाय सोडली ना, हे पा हे एवढे बघा इथे असा गायीने पाय दिला. आधीच हाच पाय माझा दुखतोय, सकाळीच मी चोळून आले, पुन्हा गायीने इथे पाय दिला. तर हात लावत नाही बघा, हे अशी चमडी एकदम हे झाली. काटेत पूर्ण काटेत बाबा, इकडून इकडून ये, पप्पाकडे जा पप्पा. अरे 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 तिकडे फार काटेत बरं का, तो तिकडे जातो. आपली ही श्यामा गाय ना, हे बघा ही उधळलेली आता तिला पकडली. आता मी रस्सी सकट उधळलेली. आपल्या सगळ्या गायी एकत्र आल्या. तिकडं त्यांच्या गायी आहेत बघा. ब्रुनोच्या मस्त, ब्रुनो कसा लपलाय बघा. त्याला फार मज्जा वाटते गवतामध्ये लपायला. अरे आता आम्ही घरी गेले, मी पाणी आणलं आणि हे बघा ब्रुनोची पण वाटी असते बरोबर, त्याला पण पाणी इथं वाटीत. ब्रुनो पाणी प्यायला. आता ब्रुनो आता लपतोय, मस्त मजा करतोय ब्रुनो असा. तो पण त्याला वाटतं तो गवत खाईल, पण तो खात नाही. तो गवत असं धरतो आणि खाली टाकतो, तोडून गवत खाली टाकतो, खात नाही बरं का. तो पण लय हे करतो, असं वाटतं मी पण गायच आहे, नक्कल करतो बघा गायांची. बघा आपलं घुंगरू कसं घुंगरू जवळ चरते. आणि हे बघा आपला हा वाघ बघा, आपला शेर बब्बर शेर पळाला. आज काय पावसाचं वातावरण नाहीये, अजिबात पावसाचं वातावरण आलेलं बरं का. असं जमून सगळे ढग पण विस्कटले. 5:45 वाजलेत तरी पण बघा ऊन किती प्रखर आहे. आपण दोन बी गाया घेऊन आले, आणखीन त्या 2 येतात मागे, तरी पण ऊन बघा किती प्रखर आहे. संध्याकाळचे वाजले 6:27. चहा मी बाहेर चहा आणलेला, गरम आहे, आता उकळून आणलाय. पाणी पण बाहेर आहे. आणि हे बघा हे चहा आणि हे पाणी आपलं. आता हे बघा मी ह्याच्यामध्ये, माझ्याकडे अख्खे चणे नाही आहेत म्हणून मी डाळ टाकते चण्याची. आणि एवढे अख्खे मूग आहेत. हे मूग मी आधी भाजून ठेवले होते भाजीसाठी, कीड लागू नये म्हणून, पण ते आता मूग मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि एवढी ही चण्याची डाळ आहे. आणि मटकी पण मी सालीसकट टाकणार आहे, पण मटकीमध्ये खडे आहेत. आता ते खडे कसे काढू, ती भिजवायला वेळ नाही ना, वाळवायला, धुवून असे गोळून घ्यायला. म्हणून ना मी अशी मटकीची डाळ ही चांगली आपल्या सांडगेला आणलेली एवढी डाळ आहे, ती अर्धाचा पाव किंवा पावशेर असेल, मला काही अंदाज कळत नाही आहे. तर ही डाळ टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये. आणि हे बघा गहू पण टाकणार आहे. आणखीन तुमच्याकडे काय कडधान्य असले ते पण तुम्ही टाकू शकता. गहू साफ करून घेतलेत हे. आता हे एकत्र करते. हा शेर आहे, हा शेर आहे, हा 2 किलोचा शेर आहे. तर इथपर्यंत काय आलं, ह्याच्यामध्ये मूग अख्खे आणि चण्याची डाळ आणि गहू इथपर्यंत आलेले आहेत. आता मी ही मटकीची पण डाळ टाकणार आहे नीट करून, हे बघा एवढं. आणि ह्याच्यावरती हुरडा भरणार आहे हा सगळा. अर्ध्यामध्ये बाकी सगळं आले कडधान्य आणि ह्याच्यामध्ये आता अर्ध्यात हुरडा. आणि हे पण टाकणार आहे मी वरती, बघू आता हे कुठपर्यंत येते. हे पहा पाऊणशेर हा आला. आता हे बघा हे इथपर्यंत आलं आहे, हे बघा हे इथपर्यंत आलं बघा सगळं आपलं इथपर्यंत. 3 हिस्स्यामध्ये हे आणि 1 हिस्स्यामध्ये आता हे हुरडा टाकते. आता मी ह्याच्यामध्ये डाळ पण टाकले ह्याच्यात. हे बघा हे एवढं हे घेतलेलं, म्हणजे हे 2.25 किलो 1.5 किलो हे हे 1.5 किलो हे झालं. आणि पूर्ण 1 शेर हे घेतलंय. तर मग हे सगळं मिळून 3 किलो झालं बघा. हे आपल्याला 3 किलो. आता मी हे सगळं असं मिक्स करते. हुरडा थोडा जास्त घेतला ह्याच्यामध्ये, हुरड्याची चव आली पाहिजे ह्याला, हुरड्याचा फ्लेवर. आता हे ना, आणि लहान मुलं असली ना आपली, की आता तुमच्याकडे हुरडा नसेल ना तरी तुम्ही फक्त ज्वारी मिक्स करा, पण ते कमी करा मग जरा समप्रमाणात. 1 वाटी 1 ग्लास ज्वारी, 1 ग्लास चणा, असं म्हणजे सगळं 50-50% असं करा. कारण का कोणाची मुलं मटकीची भाजी खात नाही, उसळ, कोणाची मूग खात नाही, कडधान्य. मग ते असं पुऱ्या किंवा छोटे छोटे थालीपीठ करून त्यांच्या पोटात जातं छानपैकी. असं थोडंसं चविष्ट करायचं कोथिंबीर वगैरे टाकून, तर मुलांना डब्याला पण होतं ते असं. मित्रांनो 8:06 झालेले आहेत. आणि हे बघा मी आता स्वयंपाक पण माझा आवरला. 8 वाजले, म्हटलं पावर जाते, लवकर स्वयंपाकाला लागावा.
पॉवरची काय पण आज नाही, पॉवर गेली नाही, पाऊसच नाही आहे तर पॉवर काय देणार. आज पाऊस नाही आहे, आज पाऊस आलाच नाही आहे, सकाळपासून आला नाही आहे. तर मी इथे बसलेली आहे, म्हटलं आता इथेच करावा. तर कसं दिसतंय, उलटं दिसतंय. तर मी म्हणते मी बाहेर बसले अंथरूण टाकून, तर ते गावात गेले चक्कीवर दळण आणण्यासाठी. मन्या चिंचेच्या शेंड्यावर आहे आणि तिथूनच ओरडतंय. आणि हे बघा आपले शेठ तर आधी अंथरूण, ही उशी तर त्यांनी लगेच स्टॅच्यू केली. उशी शेठने उशी स्टॅच्यू. हे बघा शेठ काय माहिती काय पायले स्वच्छ म्हणत आलं. इथे बघा पाय पुसून टाकतोय, स्वच्छ पुसतोय बघा. त्याचे हातपाय धुतले नाही. आज काय पाऊस नव्हता, चिखल नव्हता, तसं तो शेतावर गेला होता. पण आता ब्रुनो बाहेरच झोपणार. ब्रुनोला मी आता आतमध्ये घेणारच नाही, बेडरूमचा असं मी बंदच करते. आणि सकाळी मग पाऊस असला की ह्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं, बांधावं लागतं ह्याला. तर ब्रुनोला आज मी आतमध्येच घेणार नाहीये. बघा किती सफाईचं काम चाललंय, बघा किती साफसफाई चाललेली आहे. बाहेर खूप छान हवा लागते, मस्त वाटते. सेपरेट खाट असावा, गादी असावं बाहेर, छान झोपेल. पण मला झोप येत नाही बाहेर रात्री. जाग आली की असं कसं तरी वाटतं. मग शेडमध्ये झोपले होतो आम्ही, बरेच वेळा मी झोपली होती. आतमध्ये मला काहीच वाटत नाही. असं इथे किडे, म्हणजे तसे किडे असतात ना, ते लाईटीमुळे टप पडतातच. मग भीती वाटते, कानात जातो की काय असं कधी कधी. म्हणून मी बाहेर कमी झोपते, झोपतच नाही शक्यतोवर बाहेर. बरेच लोक झोपतात बाहेर हवेशीर. ग्रामीण भागामध्ये गावचे लोक बाहेर झोपतात काय. हे आमच्या स्वच्छता अभियानचा आज ब्रुनोचा चाललेला आहे. अजून आमचं जेवण झालेलं नाही. आता आमचं जेवण होणार आहे, अजून झालेलं नाहीये. आज पण मी गाय नेलेला. मला वाटतं 5-6 दिवस झाले मी रोज गाय नेते अंदाज. तर अशा प्रकारे गाया पण नेलेल्या आणि गाया पण चारलेल्या आहेत मी मस्तपैकी. फुल त्यांची पोट असं काही जास्त खायला आलं नाहीये, पण घरी पण खातात. आणि मधल्या वेळी ज्या बसतात ना त्यावेळेस ते चरतात. मग थोडंसं त्यांना जरा बरं वाटतंय असं माझ्या मते. ती लाईट दिसते ना तिथे, ही लाईट ही बघा, हा ही लाईट ही एक जणाची समोर वस्ती आहे. आमच्याच परिवारामध्ये आहेत, ते भाऊबंद आहेत, तशी जवळच वस्ती आहे. चला आता हरिपाठाला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. मस्त खा आणि स्वस्थ राहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओ जर तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.